हॅलो आणि नमस्कार. मी तुमची मैत्रीण हर्षाली घेऊन आलेली आहे आज एक नवीन सायकोलॉजिकल फॅक्ट आणि त्याचं नाव आहे डिस्प्लेसमेंट ऑफ अँगर, रागाचे व्यवस्थापन. कल्पना करा, तुमच्या बॉसने नुकतेच तुम्हाला ऑफिसमध्ये खूप सुनावले, रागावले. तुम्ही खूप निराश आणि अपमानित झाला. तुम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यायचे आहे, त्यांच्यावरती ओरडायचे आहे, पण तुम्हाला माहिती आहे की असे केल्यास तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते. मग तुम्ही काय करता? तुम्ही तो राग विस्थापित करतात. मानसशास्त्रात विस्थापन ही एक अनैच्छिक संरक्षण यंत्रणा म्हणजेच डिफेन्स मेकॅनिझम आहे. जेव्हा आपण आपल्या भावना त्यांच्या खऱ्या आणि धोकादायक स्रोताकडे व्यक्त करू शकत नाही, तेव्हा आपण त्या एका सुरक्षित लक्ष्याकडे वळवतो. तुम्ही घरी येता, तुमच्या जोडीदारावर किंवा मुलांवर विनाकारण चिडचिड करतात, रागावतात किंवा कदाचित तुम्ही दरवाजा जोरात आपटतात. तुमचा राग बॉसवर होता, पण त्याचा फटका दुसऱ्या कोणाला तरी बसतो. हे एक मानसशास्त्रीय तथ्य आहे की भावना सहसा नष्ट होत नाहीत, त्या फक्त आपला मार्ग बदलतात. हे विस्थापन ओळखणे हेच निरोगी भावनिक व्यवस्थापनाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. त्यामुळे मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचा की अशा काही बाबींमुळे आपल्या खऱ्या नात्यांमध्ये अंतर पडता कामा नये. धन्यवाद.